ही आज जी माहिती दमानिया यांच्याकडून येते ती माहिती गंभीर आहे. खरं म्हणजे ते 27 कॉल नाही तर त्याच्यामध्ये जे सांगितलं जाते त्याच्यानुसार रुपाली चाकणकर यांचे जवळपास जे कॉल झाले त्याच्यामध्ये 33,000 सेकंद असं त्या म्हणताहेत. 77 कॉल्स आहेत त्यांचे. 177 कॉल म्हणजे 9.5 तासांचं बोलणं. त्यांच्या बहिणीचे 236 कॉल सांगितले जात आहेत. आता राज्याचे मुख्यमंत्र्यांचे 17 कॉल आहेत असं सुद्धा सांगितलं जाते. मुख्यमंत्र्यांचे 17 कॉल कोणते? आता हे मुख्यमंत्र्यांचे 17 कॉल म्हणजे आताच्या चालू मुख्यमंत्र्यांचे कॉल आहेत की आधीच्या मुख्यमंत्र्यांचे आहेत हे मला वाटतं दमानी यांनाच विचारायला पाहिजे. एकनाथ शिंदे यांचं सगळ्यात जास्त 21 मिनिटांचं संभाषण हे कशासाठी असेल हे सुद्धा जरा पुढे येणं गरजेचं आहे. या सगळ्यांमध्ये जेव्हा एकनाथ शिंदेच्या संबंधाने माहिती सांगतायत दमानिया तेव्हा असं म्हणतात की 17 कॉल झाले, 10 इनकमिंग आणि 7 आउट गोईंग कॉल आहेत असं त्या म्हणतायत. हे एवढे सगळे कॉल राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदावरची व्यक्ती खरातला का करत असेल, कशासाठी करत असेल, त्याची नेमकी कारणं काय आहे ती कारणं पुढे आली पाहिजेत. पण सुरुवातीच्या 2-3 वेळेला आम्ही एसआयटी बद्दल अत्यंत सकारात्मकतेने एक आशावाद व्यक्त केला आणि आम्हाला असं वाटलं की एसआयटी फार व्यवस्थित पद्धतीने या सगळ्यांमध्ये काम करत आहे. मात्र आता ज्या पद्धतीचं काम आम्ही बघत आहोत की एवढ्या सगळ्या गोष्टी पुढे येत आहेत म्हणजे जी माहिती समजा माझ्याकडे येते किंवा अंजली दमानियांकडे येते किंवा अजून कोणाकडे येते, वडेट्टीवारजींकडे येते, ही सगळी माहिती एसआयटी कडे येत नसेल का? एवढी सगळी माहिती समोर येऊन सुद्धा एसआयटी अजूनही चाकणकरांना चौकशीसाठी का बोलावत नाही? काल एक माहिती मला वाटते अजून एका पोर्टलवरती आली की चाकणकर आणि चाकणकरांच्या बहिणीच्या नावे खूप सारे अकाउंट्स होते, ज्या अकाउंटचा नॉमिनी हा खरात होता. एसआयटी काय करत आहे? एसआयटीचं अजूनही या गोष्टीकडे लक्ष का जात नाहीये की एसआयटी फक्त नावापुरती नेमली आहे? फक्त एक पॉलिटिकल ब्लाइंड गेम चालू आहे का? ज्या ब्लाइंड गेम मध्ये कुणाला तरी डॅमेज करायचे फक्त आणि सोडून द्यायचे, लॉजिकल एंडला न्यायचंच नाही, फक्त डॅमेज करायचे आणि सोडून द्यायचे, याच्यासाठी हा खेळ चाललेला आहे का? असं असेल तर हा फारच थांबवा, काही अर्थ नाही. कारण एकटा खरात नाही, एकट्या चाकणकर नाही, यांच्या सोबत असणारे जे लोक आहेत ते सगळं नेक्सस बाहेर आलं पाहिजे. तुम्ही असं म्हणालात की या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं की अंजली दमानियांकडे जी माहिती आहे ती गंभीर आहे. इनकमिंग आउट गोईंग कॉल्स असतील किंवा आताचे मुख्यमंत्री आहेत की तत्कालीन मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे यांचे जवळपास 17 कॉल. या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण होतात की मुळात दमानियांना हे कॉल रेकॉर्ड मिळाले कसे? एक पोलिसांची माहिती, पण ठीक आहे चला मिळाले, काही हरकत नाही. पण ते कॉल रेकॉर्ड नेमके किती काळातले आहेत, त्याचा कालखंड किती आहे? 1 महिन्यात तेवढे कॉल झालेत की 2 महिन्यात झाले, 6 महिन्यात झालेत, तर तो एक प्रश्न आहे. दुसरं असं की हे जे सगळे कॉल आहेत जसं की मुख्यमंत्र्यांच्या संबंधाने म्हटलं की ते तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री म्हणजे आपल्याकडे शिंदे मुख्यमंत्री राहिले आणि उपमुख्यमंत्री, मग ही जी माहिती आहे ती दमानिया फडणवीसांबद्दल सांगत आहेत की एकनाथ शिंदेबद्दल सांगत आहेत, ही एक संदिग्धता आहे. ती संदिग्धता दूर झाली पाहिजे. आणि सरते शेवटी जर एवढी सगळी माहिती पुढे येते तर मग एसआयटी काय करत आहे? एसआयटी अजूनही या प्रकरणामध्ये म्हणावा तसा तपासाचा वेग का वाढत नाही हा आमचा प्रश्न आहे. रुपाली चाकणकर यांचे जवळपास 177 कॉल्स आहेत. काय मध्यंतरी रुपाली चाकणकर असं म्हटले होते की त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी माझा काही संबंध नाही, ज्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला. आता जी सीडीआर मधून माहिती समोर येते 177 कॉल, हे कशासाठी होत असतील? त्या एका संविधानिक पदावरती होत्या, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या आणि असं असताना अशोक खरात यांच्यासोबत 177 कॉल्सवरती नक्की काय बोलणं झालं असेल, काय संभाषण? नाही, मला तेच म्हणायचंय की त्या दरवेळेला म्हणायच्या की माझा फक्त ट्रस्ट पुरता संबंध आहे, परंतु कुठलीही फ्रेम बघितली, कुठल्याही नेत्याचा फोटो बघितला की त्या नेत्यासोबत फोटो चाकणकरांचा दिसतो. म्हणजे मी 2 दिवसापूर्वी जे म्हटलं की सांगोल्याचे दीपक आबा साळुंखे यांच्या फोटोमध्ये सुद्धा पुन्हा चाकणकरच दिसतात. या सगळ्या प्रकरणामध्ये खरातचा रोल काय येतो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये चाकणकर इन्व्हॉल्व का आहेत? आणि चाकणकरांचे जर व्यक्तिगत संबंध नसतील तर एखाद्या माणसाला चाकणकर 177 आणि चाकणकरांची सख्खी बहीण जी त्यांची सख्खी जाऊ पण आहे ती 236 कॉल, हे खूप झालं ना. 177 कॉल, 236 कॉल. मागच्या संपूर्ण 8 दिवसात मी माझ्या सख्ख्या आईला हार्डली 2 कॉल केलेले आहेत. म्हणजे माझ्या आईसोबतही मला कामामध्ये बोलायला भेटायला वेळ मिळाला नाही. माझ्या जे सख्खे भाऊ आहेत त्यांच्याशी कदाचित 8 दिवसात माझा एखादा कॉल झालेला असेल, कारण माझं काम तेवढं असतं. मी कधी जर दौऱ्यावर असेल तर माझी मुलगी खूप लहान आहे, पण तिला दिवसभरातनं एखादा कॉल केला तर नाहीतर 3 दिवसात एक कॉल करते. 177 कॉल कशासाठी केले गेले? 236 कॉल कशासाठी? महिला आयोगाकडे आलेली प्रकरणं म्हणजे
करुणा मुंडेंनी जी काही माहिती पुढे आणली ती दुर्लक्षून चालणार नाही. की अनेक प्रकरणं आहेत की ज्या प्रकरणांमध्ये करुणा मुंडे म्हणतात की चाकणकरांनी ती प्रकरणं पीडितेच्या बाजूने न्याय देण्यापेक्षा त्या प्रकरणांचा निपटारा केला, एका अर्थाने डील केली. हा जो आरोप आहे हा गंभीर आहे. लोकसत्तेसारख्या एका महत्वाच्या वृत्तपत्रातली जी माहिती येते त्यामध्ये तब्बल 34,000 केस चाकणकरांच्या काळातल्या पेंडिंग राहिल्या अशी माहिती पुढे येते. तर हे सगळं गंभीर आहे आणि या सगळ्यांचा खरातांशी काय संबंध येतो म्हणून आमचं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे की चाकणकरला अजूनही अरेस्ट का झाली नाही. मग आता या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने जी माहिती समोर येते, तुम्ही मागणी केलेली होती की रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करा किंवा त्यांच्यावरती सह आरोपी करून त्यांना अटक व्हावी, ही तुमची मागणी होती. अजूनपर्यंत त्यांना चौकशीसाठी बोलवलं की बोलवलं नाही यावरती सुद्धा एक विसंवाद पाहायला मिळतोय. एसआयटी कडून काही उत्तर मिळत नाही. रुपाली चाकणकरांची चौकशी व्हावी का किंवा जे समज गेलेलं आहे त्याला त्यांनी काहीतरी उत्तर दिलं अशी सुद्धा माहिती नाही. त्यावर तर मी कालच बोलले की ज्या पद्धतीने त्या म्हणाला की मला कुठलं समन्सच आलेलं नाही, याचा अर्थ काय? याचा अर्थ चाकणकर एसआयटीला खिचगिंतीतच धरत नाहीत का? एसआयटी आणि एसआयटीचे प्रमुख म्हणजे चाकणकरांच्यासाठी अगदी त्यांच्या खिशात घालून न्यायची गोष्ट असं चाकणकरांना वाटतंय का? चाकणकर असं सांगू पाहतायत का? कारण 3 दिवस चाकणकर याच्यावर काहीच बोलला नाही. समन्सची बातमी येऊन 3 दिवस उजाडली. 3 दिवसानंतर चाकणकर बोलतायत. म्हणजे या 3 दिवसामध्ये चाकणकरने सगळं मॅनेज केलेलं आहे का? कारण आता लोकांच्या मनात काही शंका आहेत आणि या शंकांची उत्तरं एसआयटी कसं देणार आहे ते एसआयटीने आता जरा सांगितलं पाहिजे. कारण एसआयटीवर आम्ही 8 दिवसांपासून विश्वास ठेवतोय, पण एसआयटी कडून तपासाची दिशा अजूनही योग्य ती दिशा तपास जातोय असं आम्हाला अजिबात वाटत नाही. तुम्ही एसआयटीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा भेटलेला होतात. आता जर रुपाली चाकणकर यांचा सहआरोपी म्हणून समावेश झाला नाही किंवा त्यांना समज दिली नाही, चौकशीसाठी बोलवलं नाही, तर मग तुम्ही परत भेटायला जाणार? या सगळ्यांमध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं, माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली. त्याच्यामध्ये मला असं कळलं की मुख्यमंत्री म्हणजे त्यांच्या ऑफिसकडून जी माहिती मिळाली त्यात ते 1 दिवस आसाममध्ये होते, ते 2 दिवस केरळमध्ये होते. त्यामुळे त्यांची माझी भेटीची वेळ ठरू शकली नाही. मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत ती भेटीची वेळ ठरेल आणि त्यांना भेटल्यानंतरही मी या सगळ्या मुद्द्यांवर बोलणार आहे. आणि या सगळ्यांमध्ये मी त्यांना हेही विचारणार की बाबा हे प्रकरण खरंच लॉजिकल एंडला जाण्यासारखं आहे का, जाणार आहे का? कारण माहिती बाहेर कशी येते? माहिती बाहेर येते म्हणजे माहिती कोणीतरी लीक करते. मग माहिती लीक करण्यापेक्षा ज्यांच्या संबंधाने माहिती आहे त्यांच्यावर कारवाई का होत नाही हे जास्त महत्वाचं आहे. राजकीय प्रश्न आहे. बारामती पोटनिवडणुकीची बरीच चर्चा होते. काँग्रेस असं म्हणते की राहुरी आणि बारामती या 2 पोटनिवडणुका ज्या आहेत आम्ही लढू. महाविकास आघाडी म्हणून तुमची भूमिका काय आहे? सुप्रिया सुळे असं म्हणतात की आम्ही महाविकास आघाडीला विनंती करू की सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देऊ नये, ही निवडणूक बिनविरोध. चांगली गोष्ट आहे. म्हणजे सुप्रियाताईचा सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या आणि आम्ही ज्या प्रचार सभा घेतल्या होत्या त्या सुप्रियाताईंसाठीच घेतल्या होत्या. त्यामुळे सुप्रियाताई खाली शस्त्र टाकत आहेत ही अजून चांगली गोष्ट आहे. फक्त काय आहे की या सगळ्यांमध्ये पवार कुटुंब हे 24/7 पॉलिटिकल मोडवर राहणारं कुटुंब आहे. त्यामुळे अगदी दादा गेल्यानंतर 3च दिवसामध्ये वहिनींचा शपथविधी झाला. 3च दिवसानंतर अगदी त्याच दिवशी सुप्रियाताई अधिवेशनाला निघून गेल्या. त्यामुळे दुखवटा अशा काही गोष्टी मुळात पवार कुटुंबानेच काही मानलेल्या नाहीयेत. हा एक मुद्दा आहेच आहे. परंतु तरी सुद्धा महाविकास आघाडीने उमेदवार द्यायचा की न द्यायचा आणि काँग्रेसने उमेदवार द्यायचा ठरवलं तर काँग्रेसची चर्चा किंवा त्यांचा प्रस्ताव हा आमच्यापर्यंत आलेला नाही. जेव्हा राष्ट्रवादीकडून किंवा काँग्रेसकडून तशा काही चर्चा आमच्यापर्यंत पोहोचतील तेव्हा निश्चितपणे माझ्या पक्षाकडनं काही उत्तरं दिली जातील. आता सध्या तरी आमच्याकडे या संदर्भात कुठलाही प्रस्ताव नाही. राष्ट्रवादीमधला वाद जो आहे तो चव्हाट्यावरती येताना पाहायला मिळतोय. सुनेत्राबाईंनी दिल्लीमध्ये गेलेला होता. या आधीच्या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर सुनेत्राबाईंनी जी निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं होतं त्या पत्रामध्ये सुनील तटकरे असतील किंवा मग प्रफुल्ल पटेलांच्या पदाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये काही आलबेल नाहीये किंवा विसंवाद आहे अशा पद्धतीची एक चर्चा सुरू झालेली आहे. सुनेत्राबाईंनी तिकडे दिल्लीत असताना तटकरे मात्र इकडे मुंबईमध्ये. राष्ट्रवादीमध्ये आलबेल नाही हे दादा होते तेव्हापासूनची परिस्थिती आहे. तो जो नरेश अरोरा आहे त्याला त्याचं काम या कामावर दादा नाराज होते. हे सुद्धा दादा असतानाच ही सुद्धा चर्चा बाहेर आलेली होती. पण आता अडचण अशी आहे की बाकी काही जरी असलं तरी सुद्धा मुळात दादा असतील, सुनेत्रा वहिनी असतील, मी जे म्हटलं की हे 24/7 पॉलिटिकल मोडवर अलर्ट असणारं कुटुंब आहे आणि स्वतः सुनेत्रा वहिनी या डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या कुटुंबातल्या आहेत, पवार साहेबांच्या सुनबाई आहेत, दादांच्या पत्नी आहेत. त्यामुळे राजकारण या सगळ्यांच्या नसानसात भिनलेलं आहे. त्यामुळे जरी काही वादप्रवाद असतील, तटकरे पटेलांवरची नाराजी असेल, पक्षांतर्गत असंतोष असेल, काही जरी असेल तरी तटकरेंच्या बद्दल किंवा पटेलांच्या बद्दल तडकाफडकी सुनेत्रा वहिनी काही निर्णय घेतील असं अजिबात वाटत नाही. मग मात्र पदांचा उल्लेख जो आहे तो पत्रामध्ये थेट करण्यात आला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाला जे पत्र पाठवलं वेगळी पण कारणं असू शकतात. कदाचित असंही असू शकतं की
की दादांच्या सोबत काम करणारी टीम त्यातली बरीचशी लोक आता वेगळी झालेली आहेत किंवा नवीन लोक आलेली आहेत. स्टाफ बदलणं असेल, लिहिणारा माणूस बदलणं असेल, शब्द योजना, त्याची पद्धत, माणूस बदलला की जरा पद्धत बदलते. त्यामुळे कदाचित काही गोष्टी इकडे तिकडे झाल्या असतील, पण लगेच या गोष्टीवरून पटेलांना पदावरून बाजूला करणे असं इतका तडकाफडकी निर्णय राष्ट्रवादी सारख्या पक्षात होईल असं वाटत नाही. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही असं म्हटलात की मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ मागितलेली आहे. आज पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधून भेटीची वेळ मागणार का? आणि या भेटीमध्ये रुपाली चाकणकर यांच्यावरती कारवाई करावी किंवा त्यांना अटक करावी, सहआरोपी करावं, ही प्रमुख मागणी असते. मी आज संध्याकाळी परत एकदा माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला संपर्क करणार आहे आणि त्यांच्याशी बोलणार आहे. पण मी पुन्हा एकदा आपल्याला सांगितलं पाहिजे की फक्त रुपाली चाकणकरच नाही, तर या सगळ्या प्रकरणामध्ये नामकर्ण आवारे असेल, ललित पोफळे असेल, गमे असेल, कारण हा जो गमे नावाचा जो संचालक आहे तर नामकर्ण आवारेची मुलगी ही गमेच्या घरात दिलेली आहे. तर हे सगळे नातेगोत्यातले लोक आहेत एकमेकांचे. तर या सगळ्या आजी माजी संचालकांची चौकशी व्हावी हा आमचा आग्रह असणार आहे आणि या सगळ्यांचा सहभाग नेमका कुठपर्यंत आहे तो सुद्धा तपासला गेला पाहिजे. इव्हन EOW ला सुद्धा मी या संदर्भात पत्र लिहित आहे.